मुंबईतील आर्थर रोड कारागृह हाऊसफुल झालेलं आहे। अतिशय दुर्दैवी खरं तर ही घटना म्हणायला हवी। आर्थर रोड कारागृहात कैद्यांना ठेवण्याकरता जागाच नाहीये। 999 कैदी क्षमता आहे या ठिकाणी, पण 3000हून अधिक कैदी बंदिस्त आहेत आर्थर रोडमध्ये। बांगलादेशी घुसखोरी, कारागृह प्रशासनाकडे आता या सगळ्या प्रश्नांकडे प्रशासन लक्ष कधी वेधणार हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। राज्यभरामध्ये सध्या गुन्हेगारी ही वाढत चाललेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी गुन्हेगारांची संख्या देखील वाढत चाललेली आहे। मात्र हे जे कैद केले जातात, ज्यांना अटक केली जाते, जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठे ठेवायचा असा प्रश्न आता सध्या उपस्थित झालेला आहे। कारण आपण पाहू शकतो की मुंबईमधलं जे मध्यवर्ती कारागृह आहे आर्थर रोड जेलमध्ये सध्या जी कैद्यांना ठेवण्याची जी क्षमता आहे ती 999,000च्या आसपास आहे। मात्र या ठिकाणी 3000हून अधिक कैदी या जेलमध्ये असल्याचं लोकशाही मराठीला ही माहिती मिळाली आहे। त्यामुळे या कैद्यांकडे किंवा आणखी एखादं मध्यवर्ती कारागृह कुठे उभारता येईल का किंवा प्रशासन याकडे कधी लक्ष देणार हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। त्यासोबत जर पाहायला गेलात तर सध्या जर या ठिकाणी 3000हून अधिक कैदी या ठिकाणी जेलमध्ये आहेत आणि त्यासोबत पाहायला गेलात तर सध्या जे बांगलादेशी घुसखोरांची संख्या ही सध्या भारतामध्ये वाढत चाललेली आहे। जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये देखील आढळून येत आहेत। त्यामुळे यांची धरपकड सुरू आहे आणि याच कैदींना कुठेतरी या आर्थर रोड कारागृहामध्ये देखील ठेवलं जातं। त्यामुळे कुठेतरी अन्य जे कैदी आहेत त्यांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न सध्या ऐरणीवर येत आहे। त्यामुळे आता हे कैद्यांची संख्या ही वाढत चाललेली आहे आणि या जेलमध्ये पाहायला गेलात तर 3000हून अधिक जी कैद झालेले आहेत आणि ही क्षमता तेवढी नसल्याने ही बातमी जी सध्या लोकशाही न्यूजने दाखवलेली आहे। त्यामुळे या कारागृहाकडे कशा पद्धतीने प्रशासन लक्ष देतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।